महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. पेपर फुटीनंतर 21 जून रोजी होत असलेल्या नीट यूजी 2026 परीक्षेच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्थेने घेतला आहे. विद्यार्थ्यांना 15 मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत. याशिवाय परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तब्बल 5 ते 6 महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा भाविकांसाठी खुले होणार आहे. मंदिर परिसरातील विकास कामांमुळे बंद ठेवण्यात आलेले मंदिर आता 15 जून पासून दर्शनासाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी आणि फार्मर आयडी बंधनकारक केला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं एसटी बसच्या प्रवाशांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या राज्यातील 54 लाखांहून अधिक एसटी प्रवाशांना आता आणखी एक आर्थिक फटका बसणार आहे. 15 जून रोजी संपुष्टात येणार असलेली हंगामी भाडेवाढ रद्द करण्याऐवजी एसटी महामंडळाने ती आणखी एका महिन्यासाठी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे एसटीचा प्रवास आता 15 जुलैपर्यंत महागच राहणार आहे. जागतिक पातळीवर पुरवठा साखळीतील विस्कळीतपणामुळे देशात इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. नवीन आदेशानुसार पेट्रोल पंपावरून एका वाहनाला दिवसाला जास्तीत जास्त 200 लिटर डिझेल देण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. तसंच औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक अशा घाऊक ग्राहकांना आता थेट पेट्रोल पंपावरून पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करता येणार नाही. हा नवीन नियम पुढील 90 दिवसांसाठी लागू असणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील कारागृह प्रशासनात मोठा बदल करत राज्यातील सर्व दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे आता राज्यातील दुय्यम कारागृहांचे अस्तित्व संपुष्टात येणार असून सर्व कैद्यांची व्यवस्था जिल्हा स्तरावरील मुख्य कारागृहांमध्ये करण्यात येणार आहे. याबाबतचा शासनादेश जारी करण्यात आलाय. महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात मोठा बदल होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होत असताना त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचा निर्णय सध्या पुढे ढकलण्यात आलाय. म्हणजे तातडीने नवीन भाषा धोरण राबवले जाणार नाही हे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शालेय शिक्षण विभागाने 3री ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम, विषयांची मांडणी, शाळेचे दिवस आणि वेळापत्रक याबाबत नवीन निर्देश जाहीर केले आहेत. मात्र 3ऱ्या भाषेबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत जुन्याच पद्धतीनुसार शिक्षण सुरू राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सध्या तरी जुन्या अभ्यासक्रमावरच शिकावे लागणार आहे. राज्यात ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांची थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. याला आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्यात याव्यात. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणी पुरवठा योजना बंद पडू नये असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 पावसाळी अधिवेशनात सादर केले जाणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राष्ट्रीय अन्न योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी बनावट लाभार्थी शोधण्याच्या दृष्टीने शासनाच्या मिशन सुधार मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 23,574 रेशन कार्डची पडताळणी होणार आहे. यापैकी दुबार असलेली 1,553 आणि आधार क्रमांक नसलेली अशी 446 मिळून एकूण 5,729 रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहेत. प्रशासनातील धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंडे यांची राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. लाखो रुपयांचा भेसळमुक्त माल जप्त करण्यात आला आहे. यासाठी एक हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आलाय. दरम्यान आता राज्यातील गुटखा माफियांवर थेट मोकाका अंतर्गत कारवाई होणार आहे. याबाबत स्वतः तुकाराम मुंडे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाचं भाष्य केले. माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी मला आणि पवार साहेबांना याबद्दल काहीही माहीत नाही असं स्पष्ट केले. पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज डेअरीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी डेअरीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील जिल्हा बँक दूध संघांवरती राष्ट्रवादी काँग्रेसची एखादी सत्ता आहे. आता याच डेअरीच्या चौकशीचे आदेश निघाल्याने सहकारी आणि राजकीय वर्तुळात
चांगलीच चर्चा रंगली आहे. भारताने आपल्या संरक्षण व्यवस्थेला आणखीनच बळकटी देण्याच्या दिशेने शुक्रवारी महत्त्वाचे पाऊल टाकले. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने बहुराष्ट्रीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि नवीन मध्यम पल्ल्याच्या नौदल जहाजाविरोधी क्षेपणास्त्रांसह अनेक महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रदर्शन केले. DRDOने सलग 3 यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या असून त्यातून विविध प्रकारच्या धोक्यांचा प्रभावीपणे सामना करण्याची भारताची क्षमता अधोरेखित झाली आहे. यासंबंधीची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.